नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI विद्यार्थ्यांचे काही ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले आहे आणि काही विद्यार्थ्यांचं सेकंड बॅचमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या कन्फर्मेशन स्लिपसुद्धा या ठिकाणी डाउनलोड झालेले आहे आणि सोमवारपासून म्हणजेच 20 तारखेपासून त्यांची सेकंड बॅच जी आहे ती सुरू होणार आहे। तर मित्रांनो, ज्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहू। आणि जी पेमेंट डिटेल आहे तर आपल्याला DBT येणार आहे आणि त्याची आपल्याला जी स्टेटस आहे म्हणजेच आपल्याला कधी DBT रिसीव होते, कोणत्या तारखेला होते आणि त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर वगैरे आणि किती DBT येणार आहे तर ती सगळी आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहे। आपल्याला TRTIने एक नवीन अपडेट दिलेली आहे तर ती सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी भेटत राहणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल ID, पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तो फिलअप करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। तर या ठिकाणी आपण जसे आपला यूजर ID आणि पासवर्ड एंटर करतो, आपल्याला या ठिकाणी बरेच ऑप्शन TRTIने अवेलेबल करून दिलेले आहे। तर पाहू शकतो आपण या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे प्रोफाईल, त्यानंतर आहे चेंज पासवर्ड, आपण या ठिकाणी पासवर्डसुद्धा चेंज करू शकतो। त्यानंतर आपण मागच्या काही दिवसात आपली जी बँक डिटेल आहे ती कन्फर्म केलेली होती, अपडेट बँक डिटेल म्हणून आपला जो पासबुक आहे किंवा अकाउंट नंबर आहे वगैरे आपण ते चेक करून या ठिकाणी कन्फर्म केलेले होते आणि त्यानंतर आपल्याला एक TRTIकडून पुन्हा एक नवीन अपडेट दिलेला आहे, व्ह्यू पेमेंट डिटेल। तर मित्रांनो, सिम्पली आपण या ठिकाणी व्ह्यू पेमेंट डिटेल या ऑप्शनवरती जसे क्लिक करतो, आपल्याला या ठिकाणी एक नोट दिलेली आहे आपल्याला, तर ऑल पेमेंट इन्फॉर्मेशन। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो आपली जी ऑल पेमेंट डिटेल जी आहे इन्फॉर्मेशन ती आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। ऑल DBT पेमेंट विल बी शो हेअर फॉर रिस्पेक्टिव्ह स्कीम अप्लाय कॅन्डिडेट। तर मित्रांनो, आपण ज्या स्कीममधून फॉर्म अप्लाय केलेला आहे तर त्या स्कीममधून आपल्याला जेवढी स्टाइपमेंट DBT येणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। एक आहे SR नंबर, त्यानंतर पेमेंट डेट आहे, म्हणजेच आपल्याला कोणत्या तारखेला जी DBT आहे ती आपल्याला सेंड केली गेलेली आहे त्याची तारीख आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। त्यानंतर ट्रान्झॅक्शन ID असतो, तर आपल्याला जी अमाऊंट रिसीव होत असते त्यासाठी एक ट्रान्झॅक्शन ID असतो आणि तो ट्रान्झॅक्शन ID आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। आणि लास्ट ऑप्शन आहे एक पेमेंट अमाऊंट, तर आपल्याला DBT येणार आहे ती जेवढी अमाऊंट आपल्याला रिसीव होणार आहे ते या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो आपल्याला या ठिकाणी एका मित्राचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट झालेला आहे सेकंड बॅचसाठी। तर स्टेटसमध्ये आपण पाहू शकतो TRTI स्टेटस फॉर पोलीस और मिलिटरी आणि आपल्याला या ठिकाणी रेड ऑप्शन दिलेला आहे रिजेक्ट म्हणून आणि त्याचे रिझनसुद्धा आपण पाहू शकतो। या ठिकाणी एक सिम्बॉल दिलेला आहे, त्यावर क्लिक करतो जसे आपण, तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे बघा, रिजेक्शन रिझन। तर आपला ॲप्लिकेशन का रिजेक्ट झाला आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे देअर इज नो सिग्नेचर, म्हणजेच भावाने आपला ॲप्लिकेशन करताना सिग्नेचर अपलोड केले नसेल किंवा अपलोड केले असेल पण ते वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे त्या ठिकाणी शो होत नसेल। आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला स्टॅम्प ऑन द इन्कम सर्टिफिकेट। तर मित्रांनो, जे इन्कम सर्टिफिकेट असेल तर त्या इन्कम सर्टिफिकेटवर कदाचित जे साहेब असतात त्यांची सिग्नेचर आणि स्टॅम्प नसेल, तर त्यासाठी या ठिकाणी जो मित्राचा ॲप्लिकेशन आहे तो या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे। तर सिम्पली मित्रांनो, आपण जे ॲप्लिकेशन करतो आणि जे डॉक्युमेंट अपलोड करतो ते आपल्याला ओरिजिनलच अपलोड करायचं आहे, जेणेकरून आपला ॲप्लिकेशन या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही। तर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन तर कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही की जर आपला ॲप्लिकेशन या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तर आपण रिअप्लाय करू शकतो किंवा आपले जे डॉक्युमेंट आहे ते परत आपण अपलोड करू शकतो नवीन अप्लाय करून। तर मित्रांनो, त्यासाठी आपण एकच या ठिकाणी उपाय करायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला 3 डॉट दिलेले आहे, 3 डॉट, तर सिम्पली आपल्याला यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक सपोर्ट ऑप्शन दिलेला आहे, या ठिकाणी बघू शकतो। तर सिम्पली आपल्याला TRTIला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं आहे, आपल्याला दुसरा कोणताही ऑप्शन दिलेला नाही जर आपला ॲप्लिकेशन रिजेक्ट झाला असेल तर।
त्यासाठी आपण या ठिकाणी राईस एन इश्यू और सजेशन या ठिकाणी आपण आपल्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी किंवा काही माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी सपोर्ट मागू शकतो TRTI कडून. तर त्यासाठी आपल्याला सपोर्ट टाईप दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे, रिपोर्ट प्रॉब्लेम आणि एक आहे एनी सजेशन. तर मित्रांनो, तुमचा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाला आहे तर आपल्याला सिम्पली रिपोर्ट प्रॉब्लेम करायचा आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला सिम्पली TRTI कडून काही जर माहिती पाहिजे असेल तर एनी सजेशन म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे. तर तो आपण ऑप्शन सेकंड वापरू शकतो. आणि आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट झाला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी रिपोर्ट प्रॉब्लेम हे ऑप्शन या ठिकाणी यूज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. पहिला आहे नेम, त्यानंतर आहे ईमेल ID आणि सपोर्ट ट्राईब आहे प्रॉब्लेम. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपले ॲप्लिकेशन जे रिजेक्ट झाले आहे त्यांनी अशा प्रकारची या ठिकाणी प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपल्याला कुठलीही म्हणजेच कोणता तरी उपाय या ठिकाणी भेटणार आहे. तर आपण पाहू शकतो सब्जेक्ट दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी सब्जेक्टमध्ये आपण काहीतरी म्हणजे आपली प्रॉब्लेम टाईप करायचं आहे. जसे माझा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाला आहे ह्या कारणाने, सर्टिफिकेट अपलोड केले नाही किंवा सिग्नेचर मिसिंग वगैरे काहीतरी आहे. तर त्यासाठी मी आता काय करायला पाहिजे, तर ती पूर्ण माहिती या ठिकाणी आपण फिलअप करायची आहे आणि त्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही जसे या ठिकाणी तुमची प्रॉब्लेम सबमिट करणार, तुम्हाला नक्कीच तुमच्या या रजिस्टर ईमेल IDवर तुम्हाला ईमेल TRTI कडून रिसीव्ह होणार आहे आणि त्यात तुम्हाला सांगण्यात येणार आहे की काहीतरी म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यासाठी काही सोल्युशन निघणार की नाही. तर त्याची ईमेलमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती भेटणार आहे. आणि त्यानंतर आय होप मित्रांनो तुम्हाला 3rd बॅचमध्ये ॲडमिशन कन्फर्मच भेटणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.